आणि धनंजय मुंडेंवर आरोप होऊन सुद्धा धनंजय मुंडेंना मंत्री करायचा का ठास या राज्य सरकारने घातला होता हे अजून न उलगडलेलं कोड आहे. बरोबर. वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसाठी सांभाळत होता हे सगळ्यांना माहित आहे. तो एखादा निगरगट्ट मनुष्य कसा असू शकतो, एक चुकीचा पायंडा धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्यास विलंब करून या राज्यापुढे मांडला आणि त्यांनी एकतर कार्यभार स्वीकारला नव्हता. माझी आदरणीय भरणे मामांना विनंती आहे की आपल्याला लोकांनी तिसऱ्या वेळेस निवडून दिलंय, सुदैवानं आपण मंत्री झालाय, आता तालुक्यातल्या विकास कामांवर लक्ष द्या. आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये अजून आमसभा झाली नाही. आता शेटपळचं आवर्तन चालू आहे, शेटपळ तलावातलं. आपण आता जरी जाऊन तिथं बघितलं तर तिथं एकच ज्युनियर इंजिनियर आहे आणि त्याच्या कंट्रोलमध्ये सगळा अख्खा शेटपळ टँक दिलेला आहे. आणि त्या फाट्यामध्ये आता जर आपण गेला तर 3 फूट सुद्धा पाणी नाहीये त्यात, कारण सायपन एवढे आहेत. त्या सायपनच्या माध्यमातून 24 तास धनदांगडी लोक, मोठा शेतकरी त्या ठिकाणी पाण्याची चोरी करतोय आणि जो बिचारा खाली कॅनलची वाट बघत बसला शेतकरी, त्याला 1 किंवा 2 दाऱ्याचंच पाणी कॅनल मध्ये येतं. ही वस्तू तिथे आता सध्या सुद्धा. आणि शेतीचं तर सोडा, पिण्याच्या पाण्याचं नियोजन नाही, शेतीचं नियोजन नाहीये, बाकीच्या गोष्टींचं कुठलंही एक विकास काम 3 महिन्यात आपल्या तालुक्यात चालू झालं का? बरोबर. कुठलं उद्घाटन झालं का? कुठलं भूमिपूजन झालं का? जी प्रलंबित काम आहेत ती चालू झाली का? केवळ खातं बदलून घ्यायचं म्हणून जर आपण मुंबईत जर 3-3 महिने जाऊन बसत असाल तर आम्हाला वाटतं की हे चुकीचं लोकांनी या ठिकाणी आपल्याला कळून दिलं. आपण लोकांची कामं करायला कटिबद्ध आहात. आता तिथला मोह सोडून आता झालं अधिवेशन चालू आहे म्हणून तुम्ही तिथं आता महिनाभर थांबणार. अधिवेशनात इंदापुरातला कुठला प्रश्न मांडला आपण? एकही बातमी नाही इंदापूर तालुक्यात. बरोबर आहे. आम्ही टीका करणं आणि मग तुम्ही काम करणं हे बरोबर नाही. बरोबर आहे. पुन्हा आम्हाला म्हणायचं की आम्ही टीका करतोय, आम्ही अजिबात टीका करत. तरी आमची आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे आपल्या तालुक्यातील आमदारांना आणि मंत्र्यांना की आता खातं कुठलं हे न बघता खात्यापित्या खात्याचा मोह आपण सोडा. जे मिळालंय ते सुद्धा कॅबिनेट मंत्री पदाचं आहे आणि चांगलं खातं आहे. युवकांचं कल्याण करा, त्यामध्ये क्रीडा आहेत. भरवा महाराष्ट्र केसरी स्पर्धा आम्ही ओपन म्हणतो. आपला तालुका क्रीडा प्रेमी आहे, कुस्ती प्रेमी आहे. बरोबर. आपण क्रीडा मंत्री आहात आता राज्याचे. जर सत्ता फक्त मुंबईपुरती आणि कार्यकर्त्यापुरती राबवायचा जर या ठिकाणी प्रयत्न केला तर ही जनता त्यांना निश्चितपणे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हे येत्या इलेक्शन मध्ये आपल्याला पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल आणि नगरपालिका असेल यामध्ये आपल्याला निश्चितपणे दिसेल. तालुका हा एकदम कल्चर्ड तालुका आहे, म्हणजे एक संस्कृती असलेला तालुका आहे. कारण या तालुक्याची बांधीच स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटील, स्वर्गीय गणपतराव पाटील, स्वर्गीय घोलप तात्या ह्या लोकांनी एक चांगला एक कार्यकर्त्याचा संच या ठिकाणी घडवण्याचं काम केलंय. आणि ह्या तिघा आपण जो प्रश्न विचारला की आता जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा साधारणपणे एक फोर्स आहे किंवा ओढा आहे की आता प्रवीण भैया माने यांनी कुठल्या तरी मुख्य प्रवाहात जावं आणि तशा पद्धतीची अपेक्षा. त्याचं कारण आहे ते अपक्ष राहून तर आपण लोकांची सेवा करू शकतो, परंतु जर आपण एखाद्या चांगल्या राजकीय पक्षाचं नेतृत्व स्वीकारलं तर त्याचा परिणाम प्रशासनावरही होतो. प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही हक्काने कामं सांगता येतात. बरोबर. आणि अधिक चांगल्या पद्धतीने आपलं प्रभावीपणे म्हणणं आपण प्रशासनापुढे, राज्य सरकार पुढे मांडू शकतो. इलेक्शन लढवलं हे काय फक्त एका इलेक्शन वन टाइम वंडर नाहीये, म्हणजे एका रात्री पुरता खेळ नव्हता. बरोबर आहे. त्यांची या तालुक्याबद्दलची एक विजन आहे आणि आम्हालाही ती पटलेली आहे की दूरदृष्टी त्यांच्याकडे आहे की या तालुक्याचा विकास पुढं भविष्यात कशा पद्धतीने झाला पाहिजे. आणि त्यामुळं निश्चितपणे प्रवीण भैया माने नाही ह्या गोष्टी कळतायत, परंतु प्रत्येक गोष्टीला योग्य काळ आणि वेळ यावी लागते. आता राज्याचं एक रॅपिड फायर आपण घेणार आहोत. आम्ही ज्या व्यक्तींची नावं सांगणार आहोत त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये काय भावना आहे ते एका शब्दामध्ये किंवा एका वाक्यामध्ये आपल्याला सांगायचे आहेत. तर दत्तात्रय भरणे पाटील सर. नमस्कार, मी अक्षय यादव. महा 24 तासच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. इंदापूर म्हटलं की स्वर्गीय शंकररावजी पाटील यांची आठवण येते आणि इंदापूरचे जे शिल्पकार असलेले स्वर्गीय शंकररावजी पाटील साहेब आहेत यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती आज आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. आपल्यासोबत आज मयूरदादा पाटील आहेत आणि आपण त्यांच्यासोबतच आज बातचीत करणार आहोत आणि त्यांच्या सोबत बातचीत करून जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीवरती त्यांची काय विचार आहेत
हे आपण जाणून घेणार आहोत. दादा नमस्ते, महा 24 तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. साधारणतः महाराष्ट्रामध्ये परिस्थिती जी आहे आज ती याच्या पाठीमागे कधी पाहायला मिळालेली नव्हती. स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झाली. आज हत्येला 90 दिवस उलटून गेलेले आहेत आणि त्या तपासाकडे कसं पाहायचं, महाराष्ट्राची परिस्थिती एकंदरीतच याकडे आपण कसं पाहताय? स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख जे मस्साजोग गावचे सरपंच होते, त्यांची हत्या 9 डिसेंबरला त्या ठिकाणी झाली आणि ती हत्या जी झाली ती खंडणीच्या वादामुळे झाली होती. कारण परळी तालुक्याचे त्यावेळेचे आमदार धनंजय मुंडे यांचे राईट हँड समजले जाणारे वाल्मिक कराड यांनी आवादा कंपनी, जी कंपनी त्या ठिकाणी पॉवर स्टेशनचं काम उभा करते, विंड मिल, बरोबर, त्या कंपनीला 2 कोटी रुपयाची खंडणी धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडेंसाठीच मागितली होती असा साधारण आरोप होतो. म्हणजे समोर त्या गोष्टी येतात आणि मग त्यातून वाद निर्माण झाला आणि त्या गावचे जे सरपंच होते त्यांनी ह्याला थोडा विरोध केला असता वाल्मिक कराड, जो की आता आत आहे जेलमध्ये, बरोबर, त्यांनी त्याच्या साथीदारांना सांगून त्यांची हत्या घडवली. बरोबर. आणि ही खरं तर 9 डिसेंबरला झालेली घटना होती आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते प्रकरण, कारण ते सरपंच होते गावचे आणि निर्घुण अशी हत्या झाली होती. बरोबर. सुदर्शन घुले आणि इतर लोक जे मुख्यतः ते स्वतःच ह्याच्यापूर्वी त्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे, अशा लोकांनी हत्या करून सुद्धा आणि धनंजय मुंडेंवर आरोप होऊन सुद्धा धनंजय मुंडेंना मंत्री करायचा का ठास या राज्य सरकारने घातला होता, हे अजून न उलगडलेलं कोड आहे. बरोबर. ह्याचाच अर्थ की सर्वसामान्य माणसाच्या जीवाशी त्यांना काही घेणं देणं नाही, फक्त त्या जिल्ह्यातलं राजकारण बळकट व्हावं म्हणून त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देण्याचा घाट घातला आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडली. आणि त्यानंतर ज्या गोष्टी झाल्या त्या खरं तर वाईट आहेत. बरोबर आहे. कारण मंत्री तुम्हाला केलं होतं हे लोकांचा विकास करण्यासाठी, लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी, परंतु मंत्रिपदाचा वापर कशात झाला? संतोष अण्णा देशमुख यांची हत्या दडपण्यात झाला. बरोबर. म्हणजे गुन्हा दाखल न होऊन देण्यापासून जी प्रशासकीय यंत्रणा राबत होती, त्यामध्ये काय पोलीस अधिकारी होते, आता ते तपासात आता उघड होते. बरोबर आहे. काय राजकीय पुढारी होते, वाल्मिक कराड होता. वाल्मिक कराड साधारणतः ही हत्या झाल्यानंतर बरेच प्रसार माध्यमांमध्ये गोष्टी व्हायरल झाल्या. म्हणजे पोलीस प्रशासन, आपण ज्याचा उल्लेख आता केला, ते पोलीस प्रशासन म्हणजे वाल्मिक कराड यांना अतिशय म्हणजे आदराने बोलत होते किंवा त्यांचे ते संवाद व्हायरल झालेले आहेत. किंवा म्हणजे कोणतंही काम असताना म्हणजे PI असणारे राजेश पाटील असतील किंवा बरेच पोलीस त्यांच्या आजूबाजूला फिरत होते किंवा म्हणजे ते जसे काय हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणजे DG यांच्यासोबत किंवा मुख्यमंत्र्यांसोबत ज्या प्रकारे प्रशासन वागतं त्या पद्धतीने बीडमधील प्रशासन वाल्मिक कराड यांच्यासोबत वागत होतं. तेच तर दुर्दैव आहे की वाल्मिक कराड हा मनुष्य कोण आहे अगोदर तपासलं पाहिजे. एक तर तो घरगडी म्हणून मुंडे कुटुंबियाच्या घरी काम करतो. बरोबर. अच्छा, घरगडी असणं काय वाईट नाहीये, परंतु त्याचं रूपांतर नंतर एक नामवंत वसुली गुंड असं झालं आणि धनंजय मुंडेंचं परळी तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं सर्व राजकारण, खालचं सगळं राजकारण वाल्मिक कराड बघत होता, हे सत्य आहे. बरोबर. हे कुणी जरी तुम्ही बीड जिल्ह्यातल्या कुणाला जरी विचारलं तर वाल्मिक कराड काय आहे ते आपल्याला कळेल. कारण धनंजय मुंडे स्वतः खालचा कारभारच बघत नव्हते. त्यांनी त्यांचं पूर्वी पालकमंत्री होते बीडचे पूर्वीच्या मंत्रिमंडळात, तर ते पालकमंत्री असताना पालकमंत्री पद त्यांनी भाड्याने दिलं होतं असा त्यांच्यावर आरोप झाला वाल्मिक कराडला. बरोबर. म्हणजे पंकजा मुंडे त्यांच्या ज्या भगिनी आहेत त्यांनी भगवानगडावरती जो त्यांचा दसरा मेळावा असतो किंवा एका मेळाव्यामध्ये त्यांनी समाज प्रसार माध्यमांसमोर सांगितलेलं की ज्यांचं पान सुद्धा हलत नाही धनंजय मुंडे यांचं वाल्मिक कराडांशिवाय, किंवा त्यांच्या विरोधात ते होते. महाविकास आघाडी सरकार असताना त्यांनी अशी टीका केलेली त्यांच्यावरती की भाड्याने पालकमंत्रीपद त्यांनी धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडांना दिलेलं आहे. खरं तर आपण जर माहिती घेतली बीड जिल्ह्यामधली, तिथं आमचे बरेचसे मित्र आहेत किंवा अनेक नातेवाईक आहेत त्यामध्ये. बरोबर. ज्यावेळेस त्यांना विचारतो, हा वाल्मिक कराड खरं तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं फाइंड आहे. बरोबर. त्यांनी त्याला घरी घरकामासाठी ठेवला होता. नंतर तो पंडितांना मुंडेंकडे गेला आणि धनंजय मुंडे ज्यावेळेस सेपरेट झाले गोपीनाथ मुंडे, बरोबर, ते त्यांचं काम खालचं बघत होता. परंतु हा व्यक्ती एवढा गुंड प्रवृत्तीचा आहे. मी जबाबदारीने बोलतोय, आपणही माहिती घ्या.
सर्वात जास्त त्रास वाल्मिक कराडने कुणाला दिला असेल तर तो पंकजाताई मुंडे यांना दिलाय. जबाबदारीने बोलतो, हे परळी तालुक्यातील जनतेला माहित आहे. कारण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे वेगळे झाल्यानंतर आता पंकजाताई ह्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार होत्या, परंतु त्यांचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी वाल्मिक कराडला धनंजय मुंडे यांनी ताकद दिली. अच्छा. आणि त्यांचं राजकीय वर्चस्व मोडून काढण्यात वाल्मिक कराडचा मोठा सहभाग आहे. अगदी पंकजाताईंचा लोकसभेत झालेला पराजय असेल किंवा विधानसभेत झालेला पराजय असेल, हा पराजय करायला वाल्मिक कराड हाच मुख्य घटक आहे. आणि धनंजय मुंडेंनी त्याला वेळोवेळी ताकद दिली. मग तो सगळे आर्थिक व्यवहार बघायचा, सगळं राजकारणात कोण कोणाला पद द्यायचं, कुठल्या नियुक्त्या करायच्या ते बघायचा, जिल्ह्यामधील अधिकाऱ्यांच्या बदली, सगळ्या विभागाच्या बदल्याचं कॉन्ट्रॅक्ट हा वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसाठी सांभाळत होता. हे सगळ्यांना माहित आहे, तसे आरोपी झालेले आहेत मीडियामध्ये. त्यामुळं धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड नावाचं भूत तयार केलं आणि त्याचाच उल्लेख पंकजाताईंनी, खरं तर हे दोन भाऊ बहिणी एकत्र आल्या लोकसभेच्या निमित्ताने, आणि म्हणून त्यांनी त्या भगवानगडावरच्या मेळाव्यामध्ये केला होता. परंतु तो कुठल्या अर्थाने केला होता हे पण जाणून घेतलं पाहिजे की सर्वात जास्त त्रास वाल्मिक कराडने दिल्यामुळे त्याचं नाव त्या ठिकाणी भगवानगडावर त्यांनी घेतलं. बरोबर. साधारणतः ही सर्व पार्श्वभूमी आपण आता पाहिली की या हत्येच्या पाठीमागे जे काही मुख्य आरोपी असतील किंवा मास्टर माइंड असेल, यांना कुठेतरी राजाश्रय असल्याशिवाय हे कृत्य त्यांचे कोणीही करू शकत नाही. मग साधारणतः एवढी बीडमध्ये आता इंस्टाग्राम वरती ज्या रील्स व्हायरल होत आहेत किंवा बूथ कॅप्चरिंगचे प्रकार व्हायरल झालेले आहेत, साधारणतः उमेदवारावरती सुद्धा म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ते आरेरावीची भाषा करतायत किंवा पिस्टल गन दाखवतायत, इंस्टाग्राम वरती रील व्हायरल करतायत. एवढी वाळवी लागत होती खाली, एवढी जमीन पोखरली जात होती नेतृत्वाला, किंवा देखील कुठेतरी भनक लागली नाही, चावल लागली नाही. असं आहे, शेवटी आज राज्याचं राजकारण जर आपण बघितलं तर ह्या राज्याला फार मोठी नेत्यांची परंपरा आहे. विलासराव देशमुख साहेब होते, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब होते, अनेक, यशवंतराव चव्हाण साहेब तर खूप मोठं नाव आहे. बरोबर. परंतु ती संस्कृती आता थोडीशी बाजूला पडली आणि आता सत्तेचं राजकारण. मी असं म्हणतो की एखादा व्यक्ती चुकीचा असेल म्हणून काय सगळंच मंत्रिमंडळ चुकीचं आहे का, तर असं अजिबात नाही. बरोबर. काही मंत्री आहेत ते कल्चर्ड आहेत, चांगलं काम करतायत, अनेक वर्ष झालं ते काम करतायत. काय काय आमदार 40 म्हणजे 8 वेळा निवडून आले. बरोबर. काय काय मंत्री 10 15 वर्ष झालं मंत्री आहेत, तर ते चांगलं काम करतायत, तर चांगलं काम करतात. माणूस आहे शेवटी, काम करताना चुकणार आहेत. परंतु गुंडगिरी करणारी लोक किंवा कार्यकर्त्याला नको तितकी सूट देणारी, हे कमी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी मंत्री काय त्या ठिकाणी आहेत. आणि त्यातलाच एक भाग म्हणजे आता झालेल्या मंत्र्यांचा राजीनामा, की त्याला शेवटी एक तर 3 महिने त्यांचा राजीनामाच घेतला नाही, पहिली गोष्ट ही चुकीच आहे. आणि शपथविधीच व्हायला नव्हता पाहिजे असं पंकजा मुंडेच म्हणाले. बरोबर. मग शपथविधी का केला, त्यात काय मजबुरी होती. शेवटी धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री आहेत, त्यांची विभागणी आहे मंत्रिमंडळात. बरोबर. देवेंद्र फडणवीसांचा किती रोल होता त्यामध्ये, कदाचित त्यांनी खाजगी सांगितलं पण असेल की अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तुम्ही नका मंत्रिमंडळात घेऊ. आणि अजितदादा पवार यांचा आतापर्यंतचा जर इतिहास बघितला तर त्यांनी गुंडगिरीला कधी खतपाणी घातलेलं नाही, हा इतिहास आहे. आता एखादा सिस्टीम मधला जर एखादा आमदार किंवा मंत्री चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर त्याला अंकुश लावायचं काम अजितदादांचं होतं का, तर 100% होतं. बरोबर. परंतु तुम्ही जसं म्हणला की इथं जातीपातीची गणित आहेत, काय इतर लोकांनी प्रेशर आणलं, इच्छा असून सुद्धा अजितदादांना मला वाटतं अशा गोष्टींकडला थोडंसं दुर्लक्ष करावं लागलं. पण त्यांनाही वाटलं नसेल की हे प्रकार इथपर्यंत जातील. बरोबर. ज्यावेळेस त्यांना वाटलं की आता ह्या लोकांच्या विषयी समाजामध्ये अतिशय रिॲक्शन आहे किंवा तीव्र भावना आहे, आणि अशी जर लोक मंत्रिपदावर राहिली तर कदाचित सर्वसामान्य माणसाच्या हक्कावर बाधा येऊ शकते. म्हणून त्यांनी त्यांचा राजीनामा त्या ठिकाणी त्यांना द्यायला लावला. बरोबर. खरं तर दादांनी सूचक वक्तव्य 2-3 वेळा केलं होतं, मी असू तर मी राजीनामा दिला. त्यांनी एकदा असंच त्यांचा आरोप झाला होता, चुकीचं वाक्य गेलं सिंचन घोटाळ्यामध्ये असेल किंवा इंदापूरलाच आपल्या अकोल्याला एक त्यांची सभा झाली होती, तिथं धरणाच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य. तर दादांनी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून राजीनामा दिला होता का, तर दिला होता. तोच आदर्श घेऊन धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं दादांना वाटत होतं. बरोबर. परंतु एखादा निगरगट्ट मनुष्य कसा असू शकतो, एक चुकीचा पायंडा
धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्यास विलंब करून या राज्यापुढे मांडला आणि लोकांना तो अजिबात आवडलेला नाही. म्हणजे 90 दिवस तर ज्या हत्येला झालेच, राजीनाम्यासाठी प्रेशर होत होतं किंवा मागणी होत होती, परंतु धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून बरीच टोलवाटोलव झाली. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टामध्ये बॉल टाकला, परत त्यांनी माघारी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टामध्ये टाकला. त्याच्यानंतर धनंजय मुंडे हे तर म्हणत होते राजीनामा देण्याचा माझा प्रश्नच उद्भवत नाही, कारण माझा त्याच्यात संबंधच नाही. म्हणजे त्यांना वाटतच नव्हतं की राजीनामा मी दिला पाहिजे किंवा मी देणार आहे. आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी परवा दिवशी राजीनामा झाला, त्याच्यानंतर त्यांनी जी प्रेस नोट किंवा त्यांनी जे आपलं ट्विट केलं, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की म्हणजे एक हा भाग होता की म्हणजे मी वैद्यकीय कारणामुळे राजीनामा देत आहे. म्हणजे ह्याच्याकडे कसं पाहिजे? स्वयंस्फूर्तीने खरं तर राजीनामा नैतिकतेने धनंजय मुंडे यांनी द्यायला पाहिजे होता, परंतु सत्तेचा मोह त्यांना सुटला नाही आणि त्यांना ह्या विषय रेटून न्यायचा होता. बरोबर. कारण मंत्रीपदी जर आपण असू तर अनेक प्रशासकीय यंत्रणावर दबाव आणता येतो, बरोबर, असा त्यांचा एक त्या ठिकाणी समज होता आणि त्या माध्यमातून ते मंत्री पदाचा राजीनामा द्यायला नकार देत होते. परंतु शेवटी राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा या दोघांनी त्यांचा राजीनामा घेतला आणि जाता जाता बघा एक संस्काराचा विषय असतो. बरोबर. त्यांनी खरं तर मी नैतिकते माझ्यावर एवढे आरोप होत आहेत, माझा ह्या खटल्याशी काही तुमचा संबंध नाही असं तुम्हाला वाटत होतं ना, तुम्ही म्हणायचं माझा या खटल्याशी काही संबंध नव्हता. जर माझा संबंध कुठं या निदर्शनास आला तर मी शिक्षेस पात्र राहील, परंतु मी ह्या मंत्रिपदावर मी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून राहू शकत नाही, कारण सर्वसामान्य माणसांना वाटेल की मी यंत्रणेवर दबाव आणतोय, म्हणून नैतिकरित्या कारणाने खरं तर राजीनामा द्यायला पाहिजे होता. परंतु संस्कृती त्यांची आतापर्यंत धनंजय मुंडेंचा इतिहास बघितला तर तो संस्कृतीचा फरक आहे. राज्य वेगळ्याच रस्त्याने चाललंय. संतोष अण्णांचा खून झाला, त्यानंतर स्वारगेटला महिलेवर बलात्कार झाला. हो हो. आणि आश्चर्य वाटतं की राज्यमंत्री म्हणजे मुलीने विरोध केला नाही म्हणून बलात्कार झाला. खरं तर हे बालिशपणाचं खरं तर वाक्य आहे. अशा व्यक्तींना त्या महिलेने स्वतःचा जीव वाचवण्यापोटी कुठेतरी म्हणजे आता तिला जर त्यांनी गळा दाबाची धमकी दिली, हो, शेवटी माणूस स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काही करू शकतो. बरोबर. तिने ते बिचारीने स्वतःचा जीव काय, तिला आई वडील आहेत, तिला अजून नाते त्यांच्यासाठी जगणं महत्वाचं आहे. त्यामुळे आता जीव वाचवणं ह्याला मला वाटतं त्या बिचारीने प्रायोरिटी दिली. बरोबर. परंतु त्याचा वेगळंच काहीतरी चित्र मांडायचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी सरकारमधल्या मंत्र्याकडनं झाला, हे दुर्दैव आहे. तो प्रकार आहे किंवा संतोष अण्णांचा प्रकार आहे किंवा आता तुम्ही म्हणला इंदापूरमध्ये, तर मला एक सांगा, इंदापूरला सुदैवानं मंत्रिपद मिळालंय. हो हो. मागच्या 3 महिन्यामध्ये मंत्रिपदाच्या माध्यमातून कुठलं काम झालं इंदापूरमध्ये? हो. उलट आपण जर बघितलं तर क्राईम रेट ह्या विधानसभेनंतर या इंदापूरचा वाढला. बरोबर आहे. इंदापूरमध्ये कधीही गोळीबाराची घटना झाली नव्हती, मला जसं कळतंय तसं. 20-25 वर्षात गोळीबार कधी झाला नव्हता. परंतु मागच्या 2 महिन्यापूर्वी इंदापूर कॉलेजच्या समोर सगळ्यांना देखत गोळीबार करून एक जणाचा त्या ठिकाणी मर्डर झाला. नंतर तो मनुष्य मयत झाला. बरोबर. हो. त्यानंतर मागच्या महिन्यामध्ये विशेषतः या तालुक्यामध्ये दिवसा घरफोड्या व्हायला लागल्यात. हो हो. अनेक ठिकाणी चोऱ्या झाल्यात, आपल्यालाही माहित आहे. आणि 10-10, 5-5 लाखाचा मुद्देमाल घरात न गेला. म्हणजे दिवसा डावळ्या चोर फिरतायत. ह्याच्यावर नियंत्रण आणायचं काम आमदारांचं नाही का, पॉलिटिशियनचं नाही का? बरोबर आहे ना. परंतु कुणीच खाली लक्ष द्यायला तयार नाही. आणि आपल्या इथं जी खाती मिळाली ते लोकांचा काही संबंध नसलेली खाती आहेत. मला वाटतं युवक कल्याण, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास, ह्या खात्यामध्ये त्यांना काडीचा इंटरेस्ट नाही, कारण ही खाती खाती नाहीत. अच्छा. त्यांना पीडब्ल्यूडी, जलसंपदा अशा खात्यामध्ये त्यांना इंटरेस्ट होता. परंतु युवकांचं कल्याण करायचं म्हणल्यावर त्यांच्या अंगावर काटा आला. अच्छा अच्छा. आणि क्रीडा खाता आहे. मध्यंतरी नाराजीच्या चर्चा चालू होत्या, म्हणजे त्या या संदर्भातून बघायच्या का? त्यांनी एकतर कार्यभार स्वीकारला नव्हता. खरं तर कुठलंही मंत्रीपद जरी असलं तरी त्यात काम करण्यात खूप स्कोप असतो. आणि आपण मंत्री आहे म्हणल्यावर इतरही खात्याचे आपल्या इतर मंत्र्यांकडून पाहिजे तेवढा निधी आपण आणू शकता. आपल्याकडे अर्थ खातं आहे, अजितदादा अर्थमंत्री आहेत आपले नेते. तर त्यामुळं मला कुठलं खातं मिळालंय ह्याच्यापेक्षा मी किती निधी या तालुक्यासाठी आणू शकतो ह्याच्यावर फोकस खरं तर आपल्या तालुक्यातील मंत्र्यांनी करायला पाहिजे होता. परंतु त्यांचा फोकस अजून खातं बदलून मिळतंय का, पालकमंत्रीपद मिळतंय का,
हे वेगळीकडेच त्यांचे दिशा भरकटत चालले. तर माझी विनंती आहे, मी काय टीका करत नाही, माझी आदरणीय भरणे मामांना विनंती आहे की आपल्याला लोकांनी तिसऱ्या वेळेस निवडून दिलंय, सुदैवानं आपण मंत्री झालाय, आता तालुक्यातल्या विकास कामांवर लक्ष द्या. आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये अजून आमसभा झाली नाही. आता उन्हाळा आता चालू झालाय, मार्च महिन्यात एक मिटिंग झाली कालवा सल्लागार समितीची, तिथं पाणी सोडायचा निर्णय झाला. दरच वर्षी मिटिंग होती, त्या मिटिंगला आपण उपस्थित होता. आता शेटपळचं आवर्तन चालू आहे, शेटपळ तलावातलं. आपण आता जरी जाऊन तिथं बघितलं तर तिथं एकच ज्युनियर इंजिनियर आहे आणि त्याच्या कंट्रोलमध्ये सगळा अख्खा शेटपळ टँक दिलेला आहे. आणि त्या फाट्यामध्ये आता जर आपण गेला तर 3 फूट सुद्धा पाणी नाहीये त्यात, कारण सायपन एवढे आहेत. त्या सायपनच्या माध्यमातून 24 तास धनदांगडी लोक, मोठा शेतकरी त्या ठिकाणी पाण्याची चोरी करतोय. आणि जो बिचारा खाली कॅनलची वाट बघत बसला शेतकरी, त्याला 1 किंवा 2 दाऱ्याचंच पाणी कॅनल मध्ये येतं. ही वस्तू तिथे आता सध्या सुद्धा तिथं आवर्तन चालू आहे, आपण जाऊन बघू शकता. आता ही जबाबदारी कुणाची आहे? बरोबर आहे ना, का प्रत्येकच गोष्ट आम्ही तुम्हाला सांगायची, विरोधकांनी सांगायची, टीकाच करायची, मगच तुम्ही लक्ष देणार का? बरोबर. आपली जिम्मेदारी नाही का की ते पूर्ण क्षमतेने तो कॅनल आला पाहिजे? उन्हाळ्याच्या पाळ्या चालू आहेत ह्या, उन्हाळ्यात पिकांना पाण्याची गरज जास्त असते. आता 3 आणि 4 दाऱ्याचं पाणी जर त्या कॅनल मध्ये येत असेल तर कशी 5-6 हजार एकराचं भरणं सगळं उरकणार? ह्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही. आता आमसभा पंचायत समितीत झाली का मला सांगा? सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर खरं तर आमसभा व्हायला पाहिजे होती. इतर तालुक्यातील आमदारांनी आमसभा घेतली. म्हणजे पहिल्यांदाच निवडून आलेले अभिजित पाटील यांनी, म्हणजे माड्याचे आमदार अभिजित पाटलांनी आमसभा घेतली, रात्रीपर्यंत चालवली. सगळ्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली, सगळ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. तिथं चांगल्या पद्धतीचं काम प्रशासनावर दबाव आणून चालू आहे. बरोबर. आपल्या तालुक्यामध्ये अधिकाऱ्यांना एक फोन सुद्धा मला वाटतं लोकप्रतिनिधीचा 3 महिन्यात त्या ठिकाणी आलेला नाही. बरोबर. आणि आता निराकाठ जो आपला आहे तालुक्यातला, जर आपण कुरवलीपासून जर बघितलं तर साधारणपणे नरसिंगपूर पर्यंत तिथं आता निऱ्याची पाण्याची परिस्थिती काय? अजून 8-10 दिवसांनी सगळं पाणी संपून, आता संपलेलंच आहे ऑलमोस्ट. बरोबर. सगळे बंधारे रिकामे होणार आहे. आता निर्निमगाव असेल, पिटेवाडी असेल, चाकाटे असेल, मी सांगतो निर्वांगे असेल, इथं पिण्याच्या पाण्याचीच आताच उपलब्धता नाहीये मार्च मध्ये. त्या संदर्भात मिटिंग झाली का, आढावा बैठक आपली, तिथं लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर देणं गरजेचं आहे. आता आपण जाऊन बघू शकता, सगळे सबमर्शिबल जे आपण म्हणतो सगळे होल आटलेले आहेत, विहिरी सगळ्या आटलेल्या आहेत, नदी आटलेली आहे. आणि शेतीचं तर सोडा, पिण्याच्या पाण्याचं नियोजन नाही, शेतीचं नियोजन नाहीये, बाकीच्या गोष्टींचं कुठलंही एक विकास काम 3 महिन्यात आपल्या तालुक्यात चालू झालं का? बरोबर. कुठलं उद्घाटन झालं का? कुठलं भूमिपूजन झालं का? जी प्रलंबित काम आहेत ती चालू झाली का? केवळ खातं बदलून घ्यायचं म्हणून जर आपण मुंबईत जर 3-3 महिने जाऊन बसत असाल तर आम्हाला वाटतं की हे चुकीचं लोकांनी या ठिकाणी आपल्याला कळून दिलं. आपण लोकांची कामं करायला कटिबद्ध आहात. आता तिथला मोह सोडून, आता झालं अधिवेशन चालू आहे म्हणून तुम्ही तिथं आता महिनाभर थांबणार. अधिवेशनात इंदापुरातला कुठला प्रश्न मांडला आपण? एकही बातमी नाही इंदापूर तालुक्यात. बरोबर आहे. आम्ही टीका करणं आणि मग तुम्ही काम करणं हे बरोबर नाही. बरोबर आहे. पुन्हा आम्हाला म्हणायचं की आम्ही टीका करतोय, आम्ही अजिबात टीका करत नाही. आम्ही वस्तुस्थिती सांगतोय. तालुक्यात आढावा बैठक झालेली नाही, अधिकाऱ्यांची आमसभा झालेली नाहीये. शेतीच्या पाण्याचं जे आता आवर्तन चालू आहे ते आवर्तनाचं नियोजन नाहीये. पिण्याच्या पाण्याची टंचाई गंभीर होत चालली, त्याचं नियोजन नाही. मसोबाच्या वाडीला जाऊन बघा आता पाणी आहे का प्यायला. हे जबाबदाऱ्या कुणाच्या आहेत? सगळ्या ह्या पार पाडल्या जात नाहीत असा आमचा या ठिकाणी आरोप आहे. तरी आमची आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे आपल्या तालुक्यातील आमदारांना आणि मंत्र्यांना की आता खातं कुठलं हे न बघता खात्याचा मोह आपण सोडा. जे मिळालंय ते सुद्धा कॅबिनेट मंत्रिपदाचं आहे आणि चांगलं खातं आहे. युवकांचं कल्याण करा, त्यामध्ये क्रीडा आहेत. भरवा महाराष्ट्र केसरी स्पर्धा आम्ही ओपन म्हणतो. आपला तालुका क्रीडाप्रेमी आहे, कुस्तीप्रेमी आहे. बरोबर. आपण क्रीडा मंत्री आहात आता राज्याचे. 2006 साली या तालुक्यामध्ये आम्हीच त्यामध्ये सहभाग घेऊन बरोबर आपल्या इंदापूर कॉलेजवर महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवल्या होत्या. त्याच्या नियोजनामध्ये माझा सुद्धा सिंहाचा वाटा होता. त्या सगळ्या तालुक्यांनी बघितलं. बरोबर. तिथलं सगळं नियोजन आम्ही खालची जी काही आम्ही 4-5 जण काम करत होतो तशा पद्धतीचं भरवानं महाराष्ट्र केसरी आलाय तुमच्याकडे क्रीडा खातं, तर त्याचं अशा प्रकारचे लाभ तालुक्याला द्या. दुसरं काय करणार आहे तुम्ही? स्टेडियम एक आपला पुरं इंदापूर मधलं ते काम पूर्ण करा. तुम्ही पुन्हा त्याच्या अंथुरण्याला एक स्टेडियम केलंय, त्याचं काम पूर्ण करा.
2-4 अजून स्टेडियम करा, अच्छा, म्हणजे क्रीडा संकुल उभा करा, बरोबर, विकास करा. अनेक जिम आहेत, पोरांना द्या साहित्य. बरोबर आहे. खो खोच्या स्पर्धा भरवा, कबड्डीच्या स्पर्धा भरवा, कुस्तीच्या स्पर्धा भरवा, इतर जे काय मैदानी खेळ आहेत किंवा पोलीस प्रशिक्षणाच्या संदर्भातला आपण काहीतरी केंद्र इथे उभा करा. बरोबर आहे. तरुणांचं काय, आता तो युवक कल्याण मंत्री आहात आपण, सगळ्यात आता प्रश्न काय UPSC MPSCचा प्रश्न आहे. अनेक मुलं अभ्यास करतात, गोरगरिबाची मुलं आहेत, त्यांच्याकडे पुस्तकं नसतात, अभ्यासाला जागा नसते. अभ्यासिका करा. एक चांगली UPSC MPSCच्या मुलांना अभ्यास करण्यासाठी, सिव्हिल सर्व्हिसेससाठी जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, अभ्यास, त्या मुलांना एक चांगली अभ्यासिका या तालुक्यात ठिकठिकाणी निर्माण करा. प्रत्येकालाच इंदापूरला येणं शक्य नाहीये. किंवा या मुलांना मैदानी खेळामध्ये जर काय आपली मुलं पुढे जात असतील तर त्यांना कशा पद्धतीने स्कोप मिळेल हे आपण बघा. पण वस्तुस्थिती अशी आहे की 3 महिन्यात कुठलंच काम नाही. बरोबर आहे. आता साधारणतः विधानसभेला तिरंगी लढत झाली आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे 3ऱ्या नंबरला जे होते ते सोनाईचे प्रवीण भैया माने हे यांनी आपली उमेदवारी दावेदारी विधानसभेमध्ये केलेली होती. त्याच्यामध्ये जे काही रिझल्ट आहे तो तर आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर पुढची वाटचाल म्हणजे त्यांच्या प्रचारामध्ये आपण तर त्यांचे प्रचार प्रमुख होता, म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही कमान सांभाळलेली होती. आता पुढच्या भविष्यातील वाटचाल कशी असणार आहे? म्हणजे निश्चितपणे ज्या विधानसभेला आता इंदापूर तालुक्यामध्ये निवडणूक झाली ती तिरंगी लढत झाली होती आणि यामध्ये प्रवीण भैया माने अपक्ष उमेदवार होते. परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने त्यांना त्या ठिकाणी जनतेने उमेदवारी दिली होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी मतं मिळवण्याचं काम त्यांनी केलं होतं. कारण एकीकडे दोन्ही आजी माजी मंत्री होते, बरोबर, म्हणजे दिग्गज, आणि त्यांच्या काचाट्यातून लोकांनी 3रा उमेदवार म्हणून जवळजवळ 40,000 मतं प्रवीण भैया माने यांना दिली आणि 3रा सक्षम पर्याय उभा करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे यश मिळवलेलं आहे. बरोबर, तालुक्याला 3रा पर्याय प्रवीण भैया मानेंच्या रूपाने मिळालेला आहे आणि जरी जय पराजय शेवटी जनतेचा कौल तर मान्य करावा लागतो. बरोबर, जनतेने भरणे मामांना त्या ठिकाणी निवडून दिलं, तो कौल सगळ्यांनी मान्य केला, त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. बरोबर आहे. परंतु ज्या 40,000 लोकांनी प्रवीण भैया माने सारख्या नवीन नवख्या उमेदवाराला मतदान केलंय ते मोठ्या अपेक्षेने केलेलं आहे आणि ह्या अपेक्षेची पूर्तता या येणाऱ्या कालावधीमध्ये प्रवीण भैया माने यांच्याकडून नक्की होईल. आता काय झालंय, मंत्रीपद मिळालं, आम्ही पण वाट बघतोय तालुक्यात काय काम होतंय का नाही. ज्या निवडणुकीमध्ये त्यांनी घोषणा केल्या होत्या, आम्ही निवडून आल्यावर हे करू ते करू, ते होतंय का नाही हे आम्ही बघतोय. त्या जर गोष्टी नाही झाल्या, त्यांनी दिलेले शब्द नाही पाळले तर आम्ही मोठा लढा या ठिकाणी निश्चितपणे जनतेसाठी उभा करू आणि प्रवीण भैया माने यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे जनतेच्या सर्व प्रश्नांना वाचा आम्ही फोडण्याचं काम येणाऱ्या कालावधीमध्ये करणार आहे. आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका पेंडिंग आहेत. मागच्या कितीतरी वर्षापासून निवडणुका झालेल्याच नाहीयेत. पंचायत समिती आहेत, नगरपालिकेची निवडणूक देखील येणार आहे. या सर्व निवडणुकीची तयारी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून किंवा म्हणजे आपण वैयक्तिक पातळीवरती कशी चालू आहे आपली? आता काय झालंय की विधानसभेनंतर आपल्या तालुक्याला मंत्रिपद मिळालंय. आता हे 3 उमेदवार होते, 3 उमेदवारामध्ये मामा विजयी झाले आणि 2 उमेदवार पराजित झाले. बरोबर. आता जे 3रे उमेदवार होते प्रवीण भैया माने सोडून, त्यांच्याकडे ह्या तालुक्यातल्या सहकारी संस्थांचा कारभार आहे. बरोबर आहे. आता त्या कशा पद्धतीने चालतात त्याच्यावर मी काय बोलणार नाही. आता मामा पण त्या ठिकाणी मंत्री जरी झाले असले तरी मामांचं विशेष काय काम या 3 महिन्यामध्ये दिसलं नाही, वस्तू तिथे आहे. आणि प्रवीण भैया माने यांनी त्यांचा जनसंपर्क या ठिकाणी वाढवलेला आहे. परंतु कसं आहे माहितीये का, सारखंच फोकसमध्ये राहून किंवा मीडिया पुढे येऊनच मी काहीतरी करतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवण्यापेक्षा त्यांनी जी काही त्यांच्या मनामध्ये काही गोष्टी आहेत की या तालुक्यामध्ये कशा पद्धतीने बदल झाला पाहिजे, तर त्यासाठी सत्ता येणं आवश्यक आहे, नवीन कार्यकर्ता तयार होणं आवश्यक आहे आणि कार्यकर्त्याची फळी जी काय आम्ही ह्या विधानसभेला तयार केलेली आहे ती त्याची बांधी व्यवस्थित झालेली आहे. परंतु ह्यांना मुख्य प्रवाहात आणायचं तर आम्हाला येणाऱ्या निवडणुकामध्ये उद्दिष्ट आमचं तेच आहे. पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असतील, यामध्ये निश्चितपणे जो प्रवीण भैया माने यांच्याबरोबर एक मोठा वर्ग युवकांचा या तालुक्यातला सर्वसामान्य माणसांचा 40,000 मताचा आमचा जो गठ्ठा तयार झालाय त्याला मूर्त स्वरूप देऊन त्यातील सक्षम उमेदवार आम्ही या निवडणुकामध्ये पुढे आणू आणि त्यांच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास कसा करता येईल
ह्या संदर्भात आमचं सगळं नियोजन झालेलं आहे. पण इलेक्शनच लागत नाहीयेत, त्यामुळे त्याच्यावर आत्ताच बोलणं उचित नाही. साधारणतः विधानसभेच्या निकालाचा जर अभ्यास केला तर या ठिकाणी इंदापूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजे अशी लढत होती. कुठेतरी बघायचं आलं तर प्रवीण भैया माने हे देखील म्हणजे शरद पवार यांच्या विचारधारेला मानणारेच आहेत. म्हणजे ते वैयक्तिक त्यांनी बऱ्याच वेळा ते सांगितलेलं आहे. आणि विधानसभेचे उमेदवार असणारे हर्षवर्धनजी पाटील हे देखील आता शरद पवार यांच्या पक्षामध्ये आहेत. म्हणजे हे दोन्ही शक्ती जर एकत्र आल्या तर म्हणजे रिझल्ट अगदी वेगळा असला असता. किंवा येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील गावोगावी चर्चा आहे की या दोन्ही शक्ती एकत्र आल्या तर विधानसभे म्हणजे लोकसभे आपल्या जिल्हा परिषदेला, नगरपालिकेला, पंचायत समितीला वेगळा निकाल येऊ शकतो किंवा म्हणजे ही काळाची गरज आहे असं त्यांच्याकडून बोललं जातंय वेगवेगळे. आता मुळात असं आहे की दोन शक्ती एकत्र आल्या तरच ही दुसऱ्याची शक्ती तिसऱ्या शक्ती कमी होऊ शकते, हे मला अजिबात मान्य नाही. अच्छा, आम्हाला कुठल्याही इतर शक्तीची गरज नाही. आम्ही कार्यकर्त्याची नवीन फळी तयार केलेली आहे, हळूहळू ते कार्यकर्ते तयार होत आहेत. अच्छा, आणि त्यामुळं असं कुणीतरी दोघं एकत्र आल्यावरच तिसऱ्याचा पराजय होईल अशी काही परिस्थिती नाहीये. शेवटी जनता जनार्दन आहे. त्यांना जर ह्या उमेदवाराचं काम नाही पटलं, आता जे निवडून दिलेले आमदार आहेत, तर ही जनता त्यांची पलटी करू शकते. त्यामुळे किती लोक विरोधात आहेत किंवा एकत्र आहेत हे काय कुणी, मला वाटतं ह्याला काही महत्व नाही. जर ते कामात कमी पडले आमदार म्हणून, मंत्री म्हणून, तर जनता त्यांना धडा शिकवेल. आणि राहिला शेवटी ते तिसरे जे उमेदवार होते ते पण शेवटी लोकांसाठी सगळे उभा राहिले होते. प्रवीण भैया असतील किंवा शरद पवार गटाचे उमेदवार होते आणि बर्ने मामा होते, लोकांची सेवा करण्यासाठी तिघही उभं राहिले होते. ठीक आहे, ह्या दोघांना संधी नाही मिळाली, त्या ठिकाणी मामांना संधी मिळाली. आता त्याचा वापर ते कसा करतायत हे जनता बघतीये. आणि त्यांनी चांगला वापर केला तर जनतेचे प्रश्न सुटतील. परंतु त्यांनी जर सत्ता फक्त मुंबईपुरती आणि कार्यकर्त्यापुरती राबवायचा जर या ठिकाणी प्रयत्न केला तर ही जनता त्यांना निश्चितपणे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हे येत्या इलेक्शन मध्ये आपल्याला पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल आणि नगरपालिका असेल, यामध्ये आपल्याला निश्चितपणे दिसेल. म्हणजे आता वेगळा विषय मी सांगतो तुम्हाला की इंदापूरमध्ये देखील जी गावोगावी एक कुजबूज ऐकू येते की गुन्हेगारांना जोपासलं जाते किंवा गुन्हेगारीचे प्रमाण वाढलं जाते. सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणारे गावगुंड इंदापूर तालुक्यामध्ये देखील तयार होत आहेत. ह्या सर्व गोष्टींकडे कसं पाहताय? नाही, मला वाटतं इंदापूर तालुक्याचं जर आपण कल्चर बघितलं, आतापर्यंतचा इतिहास जर आपण बघितला तर इंदापूर तालुका हा एकदम कल्चर्ड तालुका आहे. म्हणजे एक संस्कृती असलेला तालुका आहे. कारण या तालुक्याची बांधीच स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटील, स्वर्गीय गणपतराव पाटील, स्वर्गीय घोलप तात्या, ह्या लोकांनी एक चांगला एक कार्यकर्त्याचा संच या ठिकाणी घडवण्याचं काम केलंय. आणि ह्या तिघांचेच कार्यकर्ते आज तालुक्यामध्ये काम करतात. त्यामध्ये कुणी आमदार आहे, कुणी माजी आमदार आहेत, कुणी इतर कार्यकर्ते आहेत. त्यामुळे गुंडगिरीला निश्चितपणे या तालुक्यातील पुढाऱ्यांनी कधी प्रोत्साहन दिलेलं नाही. आता समाज म्हणल्यावर गुन्हे हर तऱ्हेचा माणूस असतो. बरोबर. त्यामुळं मला असं वाटत नाही की आपल्या तालुक्यामध्ये कुठलाही लोकप्रतिनिधी असेल किंवा माजी सुद्धा असतील, त्यांनी गुन्हेगारांना कधी पाठीशी घातलेलं नाही. ती आपल्या तालुक्याची संस्कृती नाही. परंतु जे काय गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक तालुक्यामध्ये गुन्हे करायला सुरुवात केली त्यांना मात्र या ठिकाणी अटकाव घालण्याची किंवा त्यांना जेरबंद करण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधींची आहे आणि ते पार पडतील असा मला विश्वास आहे. बरोबर. आता साधारणतः विधानसभेच्या निवडणुकीनंतर प्रवीण भैया माने हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा बऱ्याच ठिकाणी म्हणजे चालू होत्या. त्याचं पुढं म्हणजे कसं बघायचं त्या सर्व गोष्टींकडे? नाही, आता काय झालं की खरं तर प्रवीण भैया माने हे शरदचंद्र पवार गटामध्ये होते, पक्षामध्ये होते विधानसभेच्या अगोदर. परंतु ते तिथे इच्छुक होते आणि त्यांचा क्लेम होता. परंतु तिथं त्यांना तिकीट न देता इतरच कुणाला तरी तिकीट त्या ठिकाणी डिक्लेअर झालं. आणि त्यांनी जी काही जनतेची, त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी होती की बाबा आपण विधानसभेला सामोरं गेलंच पाहिजे, त्यामुळं ऐन टायमाला अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला. आणि 40,000 मतं या तालुक्यामध्ये घेणं सोपं नाही. 4,000 मतं सुद्धा मिळत नाहीत. आतापर्यंतचा इतिहास बघा तुम्ही काढून अपक्ष उमेदवाराला. एक हे उमेदवार, मी जबाबदारीने सांगतो, मी 5-6 इलेक्शन झालं बघतो, 5,000 मताच्या वर अपक्षाला कधी या ठिकाणी गारटकर एक अपवाद वगळता पूर्वी मिळालेली नाहीत. त्या 20 वर्षामध्ये तर अपक्षांतरी आम्हाला 40,000 मतं प्रवीण भैया माने यांना
अपक्ष उमेदवार असून सुद्धा मिळाली. परंतु साधारणपणे आपण जो प्रश्न विचारला की आता जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा साधारणपणे एक फोर्स आहे किंवा ओढा आहे की आता प्रवीण भैया माने यांनी कुठल्या तरी मुख्य प्रवाहात जावं. अच्छा. आणि तशा पद्धतीची अपेक्षा त्याचं कारण आहे. अपक्ष राहून तर आपण लोकांची सेवा करू शकतो, परंतु जर आपण एखाद्या चांगल्या राजकीय पक्षाचं नेतृत्व स्वीकारलं तर त्याचा परिणाम प्रशासनावरही होतो. प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही हक्काने कामं सांगता येतात. बरोबर. आणि अधिक चांगल्या पद्धतीने आपलं प्रभावीपणे म्हणणं आपण प्रशासनापुढे, राज्य सरकार पुढे मांडू शकतो. बरोबर. त्यामुळे तसाही एक फोर्स आहे. आता त्याच्यावर निश्चितपणे आम्ही विचार करू. साधारणतः म्हणजे कुठपर्यंत विचार आलाय किंवा म्हणजे तुमच्या जे काय कोर ग्रुप असेल त्याच्यामधील तुम्ही विचार घेतला असेल, कुठपर्यंत निर्णय आलाय? वरिष्ठ पातळीवरती चर्चा किंवा त्यांचा ग्रीन सिग्नल, तुमच्याकडून अप्रोच कुठपर्यंत आली? असा विषय आहे की एक लक्षात ठेवा, प्रवीण भैयांनी इलेक्शन लढवलं हे काय फक्त एका इलेक्शन वन टाइम वंडर नाहीये. म्हणजे एका रात्रीपुरता खेळ नव्हता. बरोबर आहे. त्यांची या तालुक्याबद्दलची एक विजन आहे आणि आम्हालाही ती पटलेली आहे की दूरदृष्टी त्यांच्याकडे आहे की या तालुक्याचा विकास पुढं भविष्यात कशा पद्धतीने झाला पाहिजे. आणि त्यामुळं निश्चितपणे प्रवीण भैया माने नाही ह्या गोष्टी कळतायत. परंतु प्रत्येक गोष्टीला योग्य काळ आणि वेळ यावी लागते. आता राज्याचं जर आपण परिस्थिती बघितली, सामाजिक परिस्थिती आहे आणि एकूणच विविध घटनाक्रम इतका वाईट चाललेला आहे. बरोबर आहे. की त्यातच हे राज्य आणि राज्यकर्ते गुरफटलेले आहेत. बरोबर. आणि कोर्टाने सुद्धा ही सगळी इलेक्शनची जिल्हा परिषद पंचायत समितीची प्रक्रिया आरक्षणाचा विषय कोर्टात असल्यामुळे रखडलेले आहे कोर्टाकडनं. बरोबर आहे. त्याच्यावर निकाल आल्यावर राजकीय, शेवटी राजकारण आणि समाजकारण एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज आम्ही समाजकारण करतोय पण राजकारण केल्याशिवाय तर लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. म्हणून 80% समाजकारण, 20% राजकारण. आता ती 20%ची जी आम्हाला गरज आहे ती उणीव आम्ही नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये योग्य तो पर्याय स्वीकारून आम्ही ती उणीव भरून काढू आणि योग्य तो पर्याय या तालुक्याला मूर्त स्वरूपात देऊ. ह्या इलेक्शन पुरतच आपण असं धरू नका ग्राही. एक शेवटच्या फेज मध्ये आलेलो आहे आपण. एक रॅपिड फायर आपण घेणार आहोत. आम्ही ज्या व्यक्तींची नावं सांगणार आहोत त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये काय भावना आहे ते एका शब्दामध्ये किंवा एका वाक्यामध्ये आपल्याला सांगायचे आहेत. शरद पवार साहेब. दूरदृष्टीचे आणि समाजाच्या प्रश्नांची जाण असलेले मोठं नेतृत्व आहे. अमित शहा. अमित शहा एक उत्कृष्ट प्रशासक आहेत. देवेंद्र फडणवीस. अतिशय हुशार आणि खोलवर जाऊन अभ्यास करण्याची मानसिकता असलेलं एक व्यक्तिमत्व आहे आणि पॉझिटिव्ह अप्रोचनी चालणारा मनुष्य आहे. अजितदादा पवार. धडाकेबाज आहेत. एखादं काम घेतलं तर तडीस नेण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये. आणि एकनाथ शिंदे. सर्वसामान्य माणसाला हवा असं वाटणारं नेतृत्व आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या छोट्या छोट्या गोष्टी, आरोग्याचा विषय असेल किंवा आर्थिक विषय नियोजनाचा असेल, ह्याला धावून जाणारं व्यक्तिमत्व आहे. मायक्रो मॅनेजमेंट म्हणजे सामान्य लोकांच्या प्रश्नाची जाण. इंदापूर तालुक्याचं विचारायचं झालं तर दत्तात्रय भरणे. दत्तात्रय भरणे यांचा जनसंपर्क खूप दांडगा आहे. सर्वसामान्य माणसांना डायरेक्ट अप्रोच आहे त्यांचा. हे त्यांची जमेची बाजू आहे. हर्षवर्धन पाटील सर. अतिशय हुशार, सौम्य आणि दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आहे, परंतु अधिक मेहनत घेण्याची त्यांना गरज. प्रवीण भैया माने. नवीन विचारांचा एक युवक आहे. समाजाच्या प्रश्नाबद्दल जाण आहे. शून्यातून सोनाईसारखा उद्योग त्यांच्या वडिलांनी निर्माण केला, त्यामुळं सर्वसामान्य माणसांना हवंसं वाटणारं व्यक्तिमत्व आहे. आणि शेवटचं मयूरदादा पाटील यांची भविष्यातील वाटचाल इंदापूरच्या दृष्टिकोनातून कशी राहणार आहे? आमचा एकच उद्देश आहे या ठिकाणी की इंदापूर तालुक्याची सर्व बाजूनी चौफेर प्रगती व्हावी आणि हे प्रगती करण्यामध्ये जी लोक पुढे येतील, आम्हाला व्यक्तिगत कुठलीही राजकीय महत्वाकांक्षा नाहीये, परंतु जो चांगलं काम करेल त्याच्या निश्चितपणे मागे उभा राहण्याची भूमिका इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही पार पाडू. नक्कीच दादा, तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि आमच्यासोबत संवाद साधल्याबद्दल देखील धन्यवाद. तर हे होते मयूरदादा पाटील. यांनी आपल्यासोबत संवाद साधताना प्रत्येक गोष्टीची अत्यंत इत्थंभूत अशा प्रकारची त्यांनी आपल्याला उत्तरं दिलेली आहेत
आणि येणाऱ्या भविष्य काळासाठी त्यांनी त्यांचा प्लॅन ऑफ ऍक्शन देखील सांगितलेला आहे आणि इंदापूर विधानसभेमध्ये ज्या काही घडामोडी झाल्या याविषयी देखील त्यांनी सविस्तररित्या भाष्य केलेलं आहे। येणाऱ्या भविष्य काळामध्ये ते कशा प्रकारची रणनीती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी करणार आहेत याकडे आपलं लक्ष राहणारच आहे। तुर्तास आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, पाहत राहा महा 24 तास। धन्यवाद।